हॅलो, मी दीपाली. स्वागत आहे तुमचं आनंदी पहाटमध्ये. तर पार्लरमधनं जस्ट आलते. गव्हाचं पीठ संपलं होतं आणि गुरुवार होतं, दळणही ठेवू शकत नव्हते. तर मिसळचा बेत केला. तर मिसळसाठी हे सगळं साहित्य घेऊन आलते मी. आणि मिस्टरांना मैद्याचे पाव चालत नाही, त्याच्यामुळे गव्हाचे ब्रेड घेऊन आलतो, ब्राऊन ब्रेड. तर तयारी सुरू होती माझी. आलेल्या जरा चेहरा धुतला, तोंडात पाय धुतले आणि सुरू झाले ते. लगेच मिसळीच्या तयारीला लागले होते. कांदा वगैरे चिरायला घेतला होता आणि दीदी अभ्यास करत होती, कारण तिचे एक्झाम जवळ आल्या आणि कांदा चिरून घेतला होता कारण मला कांदा फ्राय करायचा होता. कांदा तळून घ्यायचा होता कारण मिसळीसाठी कांदा तळलेला छान लागतो. त्याच्यासाठी कांदा बारीक जरा उभा उभा कापून घेतला होता आणि तळायला ठेवला होता. तर एका साईडला तळून घेत होते कांदा, तोपर्यंत टोमॅटो कट करून घालता. बाकीचं मी इकडे कांदा थोडं खोबरं आणि लसूण असं वाटण्यासाठी तयारी केली होती. एका साईडला मटकी मी मीठ आणि हळद टाकून शिजायला ठेवली होती. मी डायरेक्ट मटकी टाकून असं करणार नव्हते, थोडी वेगळी करणार होते. तर वाटण्यासाठी इथं ठेवला. इकडे कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि कोथिंबीर इथं ठेवलेली होती, मी चिरून ठेवली होती. मिसळीसाठी ही तयारी करून घेतली होती. तोपर्यंत इकडे वाटण बारीक वाटून घेतलं छान. म्हणजे जेवढं बारीक वाटण तेवढं मिसळीला छान टेस्ट येते आणि जरा दाटसरपणा येतो मिसळीला. तर हे सगळं मी कट करून घेतलं होतं. म्हणलं फोडणीसाठी पण एक कांदा बारीक चिरून घेतला होता फोडणीसाठी. कढईमध्ये नव्हते करणार मिसळ, कारण मिसळ घरात खूप आवडते, त्याच्यामुळे मी कुकरच घेतला होता. कुकरमध्ये तेल वगैरे टाकून झालं होतं माझं. बारीक चिरलेला कांदा वगैरे टाकणार होते, तमालपत्र टाकून घेतले होते. म्हणलं थोडं गरम मसाल्याचं टेस्ट पण येते. आणि येताना मी प्रकाशचा कोल्हापुरी मिसळ मसाला पण घेऊन आलते, त्याच्यामुळे तेही टाकणार होते. तर मग मस्तपैकी असं मी तमालपत्र, जिरं वगैरे टाकून घेतलं. त्याच्यानंतर कांदा टाकला. कांदा छान असा लालसर परतून घेतला, कारण आपल्याला सगळ्याला माहिती आहे कांदा छान परतला तर तो असा कच्चा कच्चा दाताखाली लागत नाही. तर मस्त असा कांदा शिजला आहे, तुम्ही बघू शकता. कढीपत्ता वगैरे घातला होता, कांदा छान शिजला होता. आता म्हणजे टोमॅटो टाकून जरा टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं होतं. जरा मीठ टाकलं होतं आणि परतून घेतलं छानपैकी. आणि मिसळ आहे म्हणल्यावर तेल थोडं जास्त लागतं, कारण मिसळीला तर्री पाहिजे. तर्रीशिवाय त्या मिसळीला चव नाही. तर मस्तपैकी वाटण वगैरे टाकून घेतलं आणि सगळे मसाले टाकून घेतले होते. पण मला इथं कुठेतरी थोडंसं मिसळीत कमी तिखट वाटत होतं, म्हणून तिखट घातली. शेवटी मिसळ मसाला घातला मी प्रकाशचा. आणि मग थोडंसं मीठ वगैरे घालून थोडं तेल सुटेपर्यंत छानसं असं परतून घेतलं होतं. कोथिंबीर वगैरे घातली आणि म्हणलं तर तेल सुटेपर्यंत छान शिजवून द्यावा. मग थोडंसं पाणी घालून परत थोडं शिजवला मसाला. म्हणजे छानपैकी ऑलरेडी आपण सगळं भाजूनच घेतलं होतं, ते तेलात परतूनच घेतलं होतं, जसं कांदा टोमॅटो. पण तरी पण वाटलेलं वाटण छानसं तेल सुटेपर्यंत बघा, तुम्ही बघू शकता, छानसं असं परतून घेतलं होतं. पाणी घातलं आणि आता उकळी येण्यासाठी मी झाकण ठेवून दिलं होतं. एक 10-15 मिनटं वेळ छानपैकी उकळलं की मग या पद्धतीने असं झालं आहे. तरी पण मला त्याच्यावरती तर्री थोडी कमी वाटली. तर्रीशिवाय मिसळीला मजाच नाही. त्याच्यामुळे मी परत एका कढईमध्ये तेल घेतलं, त्यामध्ये काळा मसाला, प्रवीण मसाला घातला आणि थोडंसं ह्याच्यात ओतलं. मस्तपैकी अशी तर्री आली ती. आता मिसळीसाठी काकडी वगैरे कट करून घेतली. कांदा, लिंबू आणि कोथिंबीर कट करून घेतली होती. आणि मग मध्येच मिस्टर म्हणले काकडी पण कट करून दे खायला, म्हणून काकडीही साल काढून घेतली, मस्त स्लाईस केली ते, कारण कवळी होती काकडी एकदम. तुम्ही बघू शकता कसा मिसळीला मस्त असा लालसरपणा आला आणि मस्त. तर अशी ही मिसळ झाली, खूप मस्त लागत होती. फायनली मी गुरुवार सोडायला बसले, मिसळ खात होते, खूप मस्त लागली झालती. तिखट आणि एकदम हॉटेल टाईप. दिलेलाही खूप आवडली होती मिसळ. तिची इच्छा नव्हती पण बळच खायला लागलं होतं. सो बाय.